बनाता है विकेट, कैसे बनाता है विकेट. मला अरशद वारसीचा डायलॉग आठवतोय. त्याचं कारण असं आहे, पहिल्या 3 टेस्ट मॅचमध्ये सगळ्यांची चर्चा फक्त आणि फक्त खेळपट्टीची म्हणजे विकेटची चाललेली होती. सगळ्या मॅचेसनी फक्त तिसरा दिवस बघितला आणि अहमदाबाद कसोटी सामन्यामध्ये 4 दिवस पूर्ण झालेले आहेत खेळाचे. सगळ्या 90च्या 90 ओव्हर्स टाकून पूर्ण झालेले आहेत आणि जेमतेम एक इनिंग पूर्ण झाली आहे. हे कसं काय? कारण ह्याला परत एकदा खेळपट्टीच कारणीभूत ठरलेली आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की ही जी विकेट आहे याच्यावरती भरपूर पाणी मारलं गेलेलं आहे, भरपूर रोलिंग सुद्धा केलेलं आहे. काळ्या मातीची ही विकेट आहे, त्यामुळे ही मोकळीच होत नाहीये. दोन्हीकडच्या बॉलर्सनी भरपूर घाम गाळलेला आहे. सगळ्यांचे आता स्नायू दुखायला लागलेले आहेत. विकेट किपिंग करून थकलेले आहेत आणि जेवण फक्त बॅट्समन लोकांनी केलेलं आहे. जेव्हा चौथ्या दिवशीचा खेळ चालू झाला तेव्हा लक्ष जडेजा आणि विराट कोहलीकडे होतं. हे दोघं पार्टनरशिप कसे करतात, गिअर कधी बदलतात, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. जडेजानी आज थोडंसं अस्वस्थ बॅटिंग केली असं मी म्हणेन. सतत तो मोठे फटके मारायचा प्रयत्न करत होता, ते चुकत होते. एक शॉट त्याचा फक्त सरळ चांगला लागला, तो सुद्धा थोडासा हवेतनं गेला आणि नंतर तो मिडॉनला कॅच देऊन आऊट झाला. वाट बघत होते सगळेजण की श्रेयस अय्यर बॅटिंगला येईल, परंतु श्रेयस अय्यरच्या ऐवजी जेव्हा श्रीकार भरत बॅटिंगला आला तेव्हा आम्हाला कळलं की श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झालेली आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो स्कॅनला गेलेला होता आणि त्यामुळे ते बॅटिंग करणार नाही असं लक्षात आलेलं होतं. याचाच अर्थ जबाबदारीचं ओझं हे विराट कोहलीकडे गेलेलं होतं, कारण भारतीय संघ त्यावेळेला बऱ्यापैकी अजूनही पिछाडीवरती होता, कारण धावांची अजून बऱ्यापैकी ओझं हे भारतीय संघावरती होतं. विराट कोहलीने आज फार वेगळी बॅटिंग केली. काही जणांना वाटेल असं कशी काय बॅटिंग करतो, एवढा तगडा बॅट्समन, एवढा आक्रमक बॅट्समन आणि त्याला एवढी साधी बॅटिंग करताना. याच लोकांना, विचार करणाऱ्या लोकांना मला एक गोष्ट फक्त सांगायची आहे, क्रिकेट या खेळामध्ये बॅटिंग ही दिसते तेवढी सोपी नसते. ज्या वेळेला एखाद्या बॅट्समनचा बॅड पॅच येतो, फॉर्म त्याचा खराब चालतो, तेव्हा भिंतीवरती डोकं आपटलं तरी 50 धावा होत नाही. विराट कोहली जवळजवळ 40 महिने तंगून उभा होता कसोटी सामन्यामध्ये शतक करायला. त्याचं शेवटचं शतक सुद्धा मी पाहिलेलं आहे टेस्ट क्रिकेटमधलं, ज्या वेळेला त्यांनी बांगलादेश विरुद्ध भारतातल्या पहिल्या डे अँड नाईट टेस्ट मॅचमध्ये ईडन गार्डनला सेंचुरी केली होती. त्याच्यानंतर त्याच्या 4 इनिंग फक्त 70, 72, 75च्या आहेत. ते सोडून त्याच्या हातामध्ये जो एवढ्या धडाधड शतकांसाठी प्रसिद्ध होता त्याला शतक करता आलेलं नव्हतं. ह्यालाच क्रिकेट म्हणतात. या सगळ्याचं ओझं विराट कोहलीनी कितीही जरी स्वतःला शांत असल्याचं दाखवलं तरी या सगळ्याचं ओझं त्याच्यावरती नक्कीच होतं आणि बहुतेक विकेटचा स्वभाव बघून त्यांनी ठरवलेलं होतं या विकेटवरती रन्स किती होतील काय होतील मला माहीत नाही, मी आऊट होणार नाही, कारण संघाला त्यावेळेला त्याचीच गरज होती. गोष्ट करत असताना विराट कोहलीनी फार मोठी फटकेबाजी केली नाही. धावा पळण्याच्या बाबतीत तो स्ट्रॉंग राहिला आणि ती त्याची खासियत आहे. एकेरी धावा, दुहेरी धावा पळताना त्याचा वेग हा अचाट असतो. बॅट टच करून तो ज्या वेगानं परत उलटा फिरतो तेही गोष्ट बघण्यासारखी असते. त्याला खरी उत्तम साथ ही श्रीकार भरतनी सुरुवातीला दिली आणि नंतर अक्षर पटेलनी दिली. भरतनी थोडेसे रिस्क घेऊन मोठे फटके मारले आणि बॉलर्सना थोडं विचारात ठेवलं. दुसऱ्या बाजूनी विराट भक्कम एक बाजू पकडून उभा होता आणि ज्यावेळेला अक्षर पटेल बॉलिंगला आला, बॅटिंगला आला, तेव्हा त्या दोघांच्या बॅटमधनं जरा सहजी धावा निघताना दिसल्या. विराट कोहलीनी आजच्या पहिल्या 3 तासाच्या खेळामध्ये, बिलीव्ह मी, पहिल्या 3 तासाच्या खेळामध्ये एकही चौकार मारलेला नव्हता. शतक केल्यानंतर सुद्धा त्यांनी चेहऱ्यावरती फक्त हायसं सुटकेचा निश्वास टाकल्यासारखं दाखवलं आणि नंतर तो गोड हसला, बॅट वर केली आणि त्यांनी प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलं. विराट कोहलीचं हे 28वं कसोटी शतक आहे आणि एकूण मला वाटतं 75वं शतक आहे. हे करत असताना त्यांनी आज दाखवलेली समज, त्यांनी दाखवलेला संयम, या सगळ्याच गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या.
म्हणून त्याची आजची खेळी माझ्या लक्षात राहणारी आहे. शतक झाल्यानंतर मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे मस्त गिअर बदलला आणि समोरनं अक्षर पटेल फारच सुपर बॅटिंग करत होता. संपूर्ण या मालिकेमध्ये जेव्हा खराब विकेटवरती अक्षर पटेलने एवढी चांगली बॅटिंग केली तेव्हा चांगल्या विकेटवर तो करणार हे उघडच होतं. पण हे करत असताना घरच्या म्हणजे तो गुजरातकडनं खेळतो म्हणून घरच्या मैदानावर तर त्यांनी सहज जे सिक्सर मारल्या 4 त्या अफलातून होत्या. त्यांनी विराट कोहली बरोबर केलेली 161 धावांची भागीदारी ही भारताला बरोबर योग्य जागी निघून गेली. नंतरच्या काळात थोडीशी गडबड झाली ज्याला विराट सुद्धा कारणीभूत होता, कारण उमेश यादव रनआउट झाला. अश्विननी मोठा फटका मारायचा प्रयत्न केला आणि जेव्हा श्रेयस अय्यर बॅटिंगला येणार नाहीये विराटला कळलं तेव्हा नंतर तो 200 धावा करायच्या पाठीमागे लागला आणि त्याच घाई गडबडीमध्ये तो सुद्धा शेवटी आऊट झाला. तरी भारतीय संघाला 91 धावांची भरपूर आघाडी ही हाती लागलेली होती. त्यामुळे जे काही थोडंसं दडपण आहे, थोडासा हा शब्द मी समजून उमजून वापरतोय, जे थोडंसं दडपण आहे ते आता भारतीय संघावरती नाहीये, तर ऑस्ट्रेलियाकडे आहे. थोडंसं दडपण मी का म्हणतोय, 4 दिवस खेळाचे झालेले आहेत, 180 ओव्हर्स टाकून झालेले आहेत. एवढ्या बॉलर्सनी स्वतःच्या फुटमार्कनी त्या विकेटवरती बॉलिंग केलेली आहे, परंतु अजूनही विकेट हे बॅटिंगलाच चांगलं आहे. अजूनही या विकेटवरती बॉल उसळत नाहीये, वेगानं जात नाहीये आणि फिरकीला जास्त बॉल वळवता सुद्धा येत नाहीये. त्यामुळे माझा अंदाज जर का तुम्ही विचारलात तर ऑस्ट्रेलियन बॅट्समननी फार काही घाई केली नाही, भारतीय बॉलर्सनी फारच काही चमत्कारिक बॉलिंग केली नाही, तर ही कसोटी अनिर्णित राहण्याकडे जाणार आहे असा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा. विराट कोहलीच्या बॅटिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं हेही जरूर कळवा आणि अक्षर पटेलच्या सातत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही जरूर कळवा. कारण आजच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघानं बराच काळ 7-2 फिल्डिंग लावून बचावात्मक क्रिकेट खेळलेलं आहे. एका बाजूला सतत ते बॉलिंग टाकत होते जेणेकरून भारतीय बॅट्समनला पटापट धावा करता येऊ नयेत आणि याच गोष्टीचा परिणाम तुम्हाला धाव फलकावरती झालेला दिसतोय. एनिवे अजूनही भारताच्या हातामध्ये आघाडी आहे, थोडंसं धडपण ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यामुळे 5व्या दिवशीच्या खेळामध्ये काय होतंय आपण बघूया, परंतु परत माझा अंदाज सांगतो बहुतेक हा सामना ड्रॉ होणार, कारण विकेट 5व्या दिवशी सुद्धा बॉलरला म्हणावी तशी मदत करत नाहीये. भेटूया शेवटचा दिवशीचा अहवाल घेऊन, तोपर्यंत बाय बाय.